राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार आहे। अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येते। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून सखल भागात पाणी साचण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि याच पार्श्वभूमीवर काही सखल भागात सुद्धा पाणी साचण्याची शक्यता आहे। नीलम, नक्कीच या ठिकाणी आज उद्या म्हणजे पुढील 2 दिवस हे महाराष्ट्रासाठी चिंतेचे आहेत, कारण महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई, पालघर, रायगड, ठाणे आणि उर्वरित महाराष्ट्र, मराठवाड्यातील सुद्धा काही पट्टा हा अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितलेलं आहे। मुंबईतील सध्याचं वातावरण सुद्धा जर पाहिलं तर सकाळच्या सुमारास सुद्धा एकूण वातावरणामध्ये दृश्यमानता आहे ती सुद्धा कमी झालेली आहे। सकाळीच अतिमुसळधार पाऊस पडला होता, यानंतर पावसाच्या सरी कुठेतरी कमी झालेल्या आहेत। मात्र एकूण उर्वरित महाराष्ट्राची बातचीत जर केली तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। मराठवाडा असेल या ठिकाणी कालपासून पाऊस पडतोय। मुंबईतील उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे पुढील काही तास हे महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी चिंतेचं असणार आहे। असे अतिमुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र असेल या ठिकाणी सुद्धा जे पूर नियंत्रण कक्ष आहेत, पूर ज्या ठिकाणी आलेला आहे त्याच ठिकाणी सुद्धा पाणी वाढण्यास सुरुवात झालेली आहे। पूर नियंत्रण कक्षातून सर्व कर्मचारी, अधिकारी, प्रशासन आहे ते लक्ष ठेवून आहे। मात्र मुंबईमध्ये सुद्धा पालिकेचे कर्मचारी असतील, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील हे मुंबई चौपाट्यांवरती तैनात करण्यात आलेले आहेत। कोणतीही दुर्घटना घडू नये या दृष्टीने काळजी घेण्यात येते। मात्र आज वीकेंड आहे, रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर हे नवरात्र उत्सवादरम्यान बाहेर पडत असतात। त्यामुळे गरज असल्यास बाहेर पडा किंवा काळजी घ्या अशा प्रकारचं जे आवाहन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे। मात्र सर्वांचेच लक्ष जे लागलेलं आहे त्यामुळे मराठवाड्याकडे लागलेलं आहे। मराठवाड्यामध्ये सुद्धा परिस्थिती ही खरं तर भीषण आहे। अनेक शेतकऱ्यांना याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे त्या ठिकाणी जी पूर वाढत चाललेला आहे, पूर परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे, पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, त्यावरती सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे। नीलम, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।